झी 24 तास एक पाऊल पुढे। फिल्मफेअर पुरस्कार नुकताच मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडला आणि विशेष म्हणजे नुकताच पदार्पण केलेल्या कलाकारांनी यंदा फिल्मफेअरवरती आपलं नाव कोरलं आणि साऱ्यांनाच आपली दखल घ्यायला भाग पाडलं। पाहूयात कोण आहेत फिल्मफेअरचे नवे सितारे। फिल्मफेअरची ब्लॅक लेडी आपल्याला मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते। पुरस्कार सोहळ्यांचा राजा म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार। फिल्म इंडस्ट्रीत आलेल्या प्रत्येकाला फिल्मफेअर जिंकण्याची इच्छाही असतेच। अशीच काहीशी इच्छा बाळगून ह्या मायाजाल दुनियेत झेप घेतली ती आयुष्मान खुराना, इलियाना डिक्रूज आणि रिचा चड्डा यांनी आणि पदार्पणातच सिक्सर मारला। बर्फी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये झळकली इलियाना डिक्रूज। इलियानानं साकारलेल्या श्रुती घोषचं प्रेक्षकांनी खूपच कौतुक तर केलंच आणि त्याचबरोबर बेस्ट डेब्यूटचं अवॉर्डही दिलं। Blessed, I think, and I'm very lucky that I've got one. So, yeah, I'm happy. तर पानीदा म्हणत आयुष्मानने बॉलिवूडमध्ये एकच जल्लोष केला। रंग वेख के पानीदा रंग बैठ जाना आराम से। अखियां जो अंजूर दे अखियां जो अंजूर। वीकली डोनर ह्या सिनेमातून आयुष्मानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि पदार्पणातच सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक आणि उत्कृष्ट पदार्पण असे एक नाही तर 2 पुरस्कारही पटकावले। Two filmfairs are looking very pretty on my shelf at my place, and I'm really happy, and I hope I'll keep on working hard and I'll be equally fortunate. I don't know. Let's see how it goes. रिचा चड्डाचं काही फारसं वेगळं नाही। गँग ऑफ वासेपूर सिनेमात रिचानं साकारलेल्या नगमा खातूनच्या भूमिकेला समीक्षकांनीही दाद दिली। क्रिटिक्स बेस्ट एक्टर अवॉर्डने रिचाला गौरवण्यात आलं। ये बहुत बड़ी इज्जत है। कई खूबसूरत कलाकार अपनी पूरी जिंदगी गुजार देते हैं और उनके हाथ में ऐसे नहीं आती। इसलिए मैं कहती हूँ कि जितने लोग इस स्टेज पे इस वक्त मौजूद हैं वो बहुत 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 खुशकिस्मत। एकूणच काय तर पदार्पणातच ह्या कलाकारांनी फिल्मफेअर पुरस्कार पटकावण्याचं आपलं स्वप्न तर पूर्ण केलं। बॉलिवूडचे हे नवे सितारे पुढे प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करतील अशी आशा करूया। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।